नमस्कार. अर्थकथा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि नर्मदे हर. आजचं स्वागत थोडं विशेष आहे. दिनांक 27 मार्च 2024 या दिवशी आपण आपलं अर्थकथा हे चॅनल सुरू केलं आणि आज त्याची वर्षपूर्ती आहे. या वर्षपूर्तीच्या दिवशी तुम्हा सगळ्यांसाठी कोणती अनोखी अतिशय वेगळी गोष्ट आणावी सांगावी असं ठरवत असताना माझ्या मनाला प्रेरणा झाली ती नर्मदा मैयाची. 2020 सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये मी नर्मदेची परिक्रमा वाहनानी माझ्या 5-6 मैत्रिणींसमवेत आणि अन्य 30-35 परिक्रमावासियांबरोबर करू शकले. या परिक्रमेमध्ये मला अनेक विशेष अनुभूती आल्या, काही अनुभव मिळाले, माझ्यामध्ये काहीसं परिवर्तनही घडून आलं. या सगळ्याची अपरिचित गोष्ट तुम्हाला सांगावी म्हणून आज मी तुम्हाला सर्वप्रथम नर्मदे हर असं अभिवादन करते आहे. नर्मदेच्या जळामध्ये परिक्रमेच्या दरम्यान म्हणजे गरुडेश्वरला असेल, सरदार पटेल सरोवरातून असेल किंवा मग थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या रावेरखेडी या ठिकाणच्या स्थानाहून असेल, अशा अनेक ठिकाणाहून जबलपूरच्या भेडाघाटून धुवाधारच्या धबधब्यातून मी काही पत्थर किंवा कंकर गोळा केले आणि माझ्या घरी कायमचे पूजेमध्ये आणून ठेवले. असं म्हणतात, नर्मदा मैया के जल का हर पत्थर हर कंकर शंकर होता है. म्हणून आज बोलताना मी मैयाच्या प्रेरणेने तुमच्याशी बोलते आहे. तुमचा पाठिंबा, तुमच्या सदिच्छा, तुमचे अभिप्राय माझ्या पाठीशी सदैव होतेच. ते तसेच राहू देत. लोभ आहेच, तो असाच शतगुणित होत जाऊ दे आणि अर्थकथाला तुम्ही जसा आशीर्वाद आजपर्यंत दिलात तसाच सतत लाभू दे असं तुमच्याकडे मागणं मागते. आणि आज नर्मदे हर या माझ्या भागाला सुरुवात करते. सुरुवात आपण करणार आहोत ते नर्मदा मैयाच्या अत्यंत सुरेख अशा आदि शंकराचार्यांनी रचलेल्या नर्मदाष्टकाने. नर्मदे हर सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत सुपाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. श्रीमद शंकराचार्यांनी बटू वयात असताना रचलेल्या या नर्मदाष्टकाची एक अतिशय मधुर, अतिशय गोड अशी गोष्ट मला ओंकारेश्वरला गेल्यावर समजली. बटू वेशातले आदि शंकराचार्य हे मांधाता पर्वताच्या खाली असलेल्या एका तळघरामध्ये त्यांचे गुरु म्हणजे श्री गोविंद पादाचार्य यांच्या समवेत साधनेला बसलेले असताना नर्मदा नदीचं पाणी अचानक वाढायला लागलं. त्या तळघरामध्ये नर्मदेचं पाणी रोरावत यायला लागलं. आदि शंकराचार्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती, पण त्यांना आपल्या गुरुची काळजी वाटायला लागली आणि म्हणूनच त्यांनी आपल्या अतिशय मधुर वाणीमध्ये नर्मदा नदीची आराधना करायला सुरुवात केली. सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम. तेच स्तोत्र तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या अर्थासह नक्की देणार आहे, जरूर ऐका. ओंकारेश्वराचं स्थान खरं म्हणजे अतिशय रमणीय आहे. ओम आकारामध्ये ओंकार मांधाता पर्वताच्या आजूबाजूनं वाहणारी नर्मदा नदी आणि तिला येऊन मिळणारी कावेरी नदी यांच्या संगमावर बसून राहिलं की त्या स्थानाची रमणीयता, त्या स्थानाचं महत्त्व आपल्याला समजतं. केवळ पौराणिक किंवा ऐतिहासिक दृष्ट्याच नाही तर निसर्गरम्य असा हा प्रदेश आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं स्थान हे 5 मजली आहे. या 5ही मजल्यावर शंकराची वेगवेगळी रूपं आहेत, वेगळी वेगळी स्थानं आहेत. नर्मदा नदीचा बांध किंवा धरण होण्यापूर्वी बोटीतून परिक्रमा करता येत असे.
आता मात्र बोटीमधून आपण त्या डोंगराला अर्धाच वळसा धरणापर्यंत घालून पुन्हा एकदा परत येऊ शकतो. बरेच जण परिक्रमा सुरू करण्यापूर्वी म्हणजे पायी असेल किंवा वाहनांनी असेल ओंकार मांधाता पर्वताची किंवा डोंगराची देखील परिक्रमा करतात. ही परिक्रमा फक्त 7 किलोमीटरची आहे. अवघ्या 2 किंवा 2.5 तासांमध्ये कोणीही ही परिक्रमा पूर्ण करू शकतं आणि ही परिक्रमा देखील अतिशय पुण्यप्रद अशी समजली जाते. ही परिक्रमा करताना पुन्हा आपल्याला विविध देवस्थानं लागतात आणि त्यातलं अतिशय सुंदर असं स्थान म्हणजे मांधाता देवालय. ज्या मांधाता राजावरून या पर्वताचं नाव मांधाता ओंकार मांधाता असं पडलं, त्या मांधाता राजांनी बांधलेलं असं हे देऊळ तिकडे आहे. या मंदिराची आज पडझड झाली असली, अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये हे मंदिर उद्ध्वस्त झालं असलं तरी देखील या मंदिराची नक्षी, त्याच्यावर कोरलेली हत्तीची शिल्प आजसुद्धा बघण्यासारखी आहेत. मी ही 7 किलोमीटरची पदयात्रा आमची वाहनांनी परिक्रमा सुरू होण्यापूर्वी म्हणजे 3 डिसेंबरच्या पहाटे पूर्ण करू शकले, याचा मला अतिशय आनंद आहे. मोरटक्क्याहून जवळच आहे रावेरखेडी. रावेरखेडी हे थोरल्या बाजीरावांचं विश्रांती स्थान, त्यांची समाधी तिथे आहे. तो थोर पेशवा, अजेय राहिलेला योद्धा आज तिकडे चिरविश्रांती घेतो आहे. कसरावद, सनावद अशी छोटी छोटी खेडी पार करत शेतं पाहत पाहत मी जेव्हा रावेरखेडीला जाऊन पोहोचले तेव्हा त्या अजेय आणि अजरामर अशा योद्ध्याच्या समाधीवर डोकं टेकताना माझा ऊर अभिमानानं दाटून आला. श्री क्षेत्र ओंकारेश्वराच्या समोरच्या तीरावर ममलेश्वर क्षेत्र आहे. हा मांधाता हा रघुकुलातला किंवा इक्ष्वाकू कुळामधला होता. या राजानं शंकराची तपश्चर्या केली आणि तिची सहस्त्र शिवलिंग तयार करून ती नर्मदा नदीमध्ये तो अर्पण करत असे, जलार्पण करत असे. साध्वी अहिल्यादेवी होळकर यांनी ती परंपरा ममलेश्वराच्या इथं आजही जारी ठेवलेली आहे. नर्मदा नदीची परिक्रमा सुरू झाली की आपल्याला नर्मदा ओलांडता येत नाही आणि म्हणूनच मी बोटीत बसून मांधाता पर्वताची अर्धगोलाकार परिक्रमा आदल्या दिवशीच करून घेतली. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये रेवा असुरनाशिनी म्हणून जी प्रार्थना करण्यात आली ते सुद्धा मी हा जलविहार करताना म्हटलं. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या आसपास जिथून आपण परिक्रमेला सुरुवात करतो तिथून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर श्री गजानन महाराजांचं एक अतिशय सुंदर आणि रम्य असं स्थान आहे. तिकडे जाऊन मी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग निघाले ते एकरोटी बाबा आश्रमाकडे. असं म्हणतात की ओंकारेश्वरकडे जातानाच कोठी नावाचं एक छोटंसं गाव पूर्वी होतं. या कोठीचं नाव आता शिवकोठी असं झालंय ते ओरिसातनं आलेल्या एका महंतांच्या शिव या नावामुळे. तर ओरिसामध्ये इंजिनियर, पेशाने इंजिनियर असलेले एक महंत ज्यांचं नाव शिवदास होतं ते ओंकारेश्वर परिसरात साधनेसाठी येऊन राहिले. ईश्वराला परिक्रमावासियांची नेहमीच मोठी गर्दी असते. त्या सर्व परिक्रमावासियांना निदान एक वेळचं तरी भोजन मिळावं म्हणून या शिवदास महंतांनी तिकडे एक रोटी आश्रम सुरू केला. तिथे 24 तास हा आश्रम सुरू असतो आणि तिथे येणाऱ्या कुठल्याही परिक्रमावासियाला किंवा अभ्यागताला एक रोटी प्रसाद म्हणून दिली जाते. या शिवदास बाबांच्या नावावरूनच पुढे ओंकारेश्वरच्या नजीक असलेल्या कोठी या गावचं नाव शिवकोठी असं पडलं. मोरटक्क्यापासून जवळच अतिशय सुंदर असं जैन दिगंबर तीर्थक्षेत्र आहे. तिथे मी जाऊन आले. आमची परिक्रमा आणि संकल्प जरी 4 डिसेंबरला होणार असला तरी देखील मी 3 डिसेंबरला पहाटे म्हणजे आदल्या दिवशीच मोरटक्क्याला आमच्या होमस्टेमध्ये जाऊन राहिलेली होते. या सगळ्या स्थानांचं दर्शन मन भरून घेतल्यावर अतिशय तृप्त मनाने आवळ्याच्या आणि लिंबांच्या राईमध्ये वेढलेल्या त्या होमस्टेमध्ये मी जाऊन पोहोचले. आता उद्या 4 तारीख
मला माझ्या 5-6 मैत्रिणी आणि माझ्याबरोबर परिक्रमा करणारे सहपरिक्रमावासी हे सगळेजण 4 तारखेच्या पहाटे 5-5:30च्या दरम्यान ओंकारेश्वरला भेटणार होते. ते सगळेजण कोण असतील, आमची परिक्रमा कशी होईल, संकल्प कसा करतात, नर्मदा मैयाच्या जळात मला उद्या स्नान करायचंय, इतक्या थंडीत स्नान करायला मला जमेल का, असे अनेक प्रश्न मनाशी घोळवत आणि एकीकडे नर्मदा मैयाचं स्तवन म्हणत म्हणत मी कधी निद्राधीन झाले हे मला समजलंच नाही. नर्मदा परिक्रमेचे अनेक भाग मी तुम्हाला आजपासून सांगणार आहे, पण मला हे खरंच माहिती नाही की किती भागामध्ये मी माझ्या परिक्रमेचं वर्णन पूर्ण करू शकणार आहे. मी इथे बसली आहे ती माता नर्मदेच्या प्रेरणेने असंच मी समजते. त्यामुळे नर्मदा परिक्रमेचे एक एक भाग मी हळूहळू अर्थकथा या माझ्या चॅनलवर पाठवत जाईन. ते तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा. तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आहे का किंवा करणार आहात का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे परिक्रमेला जाताना 1 किंवा 2 दिवस आधी तिकडे जाऊन राहायचं आणि कुठली स्थानं पाहायची हे सगळ्यांना नक्की समजेल. अर्थकथा हे माझं चॅनल तुम्ही सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आज या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. माझं चॅनल अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो असा तुमचा आशीर्वादही मला द्या. नर्मदे हर.